तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॅपटॉप मधल्या ज्या सामान्य समस्या आहेत. जसं की लॅपटॉप चालत नाहीये, पॉवर येत नाहीये आणि तो बूटही होत नाहीये. अशा वेळेस तुम्ही काय करता? बरेच जण उत्तर देतात की आम्ही लॅपटॉप खोलून बघू, बॅटरी काढून बघू, नंतर चार्जर कनेक्टेड आहे का नाही बघू, नंतर पॉवर केबल बसलेली आहे का नाहीये ते बघू. अशा बरेचसे उत्तर येतात. जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा आमच्या टीचरनी आम्हाला एक प्रश्न विचारला होता, हाच प्रश्न सेम. तर सगळ्यांनी अशीच उत्तरं दिली की आम्ही पॉवर कॉर्ड लावलेली आहे का नाही बघू, नंतर सॉकेटमध्ये आहे का नाही बघू, नंतर ती कम्प्युटरला जोडलेली आहे का नाही बघूया, किंवा दुसरी केबल लावून बघूया. त्या म्हणाल्या ठीक आहे, सगळ्यांनी तुम्ही जास्त सांगितलं, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला लागते, तर ती कुणीच सांगितली नाही. सगळे विचारात पडले तेव्हा अशी कुठली गोष्ट आहे जी सगळ्यात चालत नाही, कोणाच्या लक्षात नाही. बेसिक गोष्ट आहे ती, खूप बेसिक गोष्ट आहे, पण ती कोणाच्याच लक्षात नाही. तुमच्या तरी येते का? तुमच्या जर येत असेल तर कमेंट मध्ये खाली टाका. पण मी सांगायच्या आतमध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कुठली गोष्ट वाटली होती. तर याचं उत्तर त्यांनी आम्हाला खूप उशिरा दिलं, सगळ्यांना विचार करायला भाग पडलं. नंतर आम्हीच त्यांना रिक्वेस्ट केली, तुम्हाला जी ऍक्सेप्टेड आहे ती आता गोष्ट तुम्हीच सांगा आम्हाला. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं, जेव्हा तुमचा कम्प्युटर चालू होत नाहीये, कुठलाही एलईडी लागत नाहीये, तुम्ही जिथं कम्प्युटर आणि लॅपटॉप वापरताय तिथं लाईट आहे का, तिथं वीज आहे का, वीज गेलेली तर नाहीये ना, हे सगळ्यात पहिलं चेक करायचं.